इथे पाव किलो ना अशी पोपटी कलरची मिरची घेतलेली आहे. तिचे देठ काढून स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, छोटा 1 चमचा जिरं आणि 1 चमचा राई. ह्याला आपल्याला थोडेसे गरम करायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे. मिरची तळण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. 1 चमचा तेल घालायचं, राई घालायची थोडी, थोडं जिरं आणि छोटा अर्धा चमचा हिंग आणि मिरची, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि हा वाटलेला मसाला याला मिक्स करून घ्यायचा. त्याच्यावरती अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. जर तुमची मिरची तिखट नसते तर थोडीशी मिरची पावडर घातलीत ना तरी पण चालेल. आणि मिक्स करायचं, झाकण ठेवायची आणि 2 मिनिटं याला वाफ काढायची. जास्त शिजवायची नाही, कच्ची शिजवायची. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपली झटपट मिरची तयार झाली. तुम्ही खोबरं घातल्याशिवाय ही मिरची ठेवलीत ना तर 8 दिवस ती चांगली राहणार आहे.